वडमाल वाडीतील आदिवासी रणरागिणींच्या कार्याची पनवेल टाइम्स कडून दखल। पेण तालुक्यातील वडमाल आदिवासी वाडी येथील महालक्ष्मी आदिवासी महिला बचत गटातील महिलांनी रस्ता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी केलेल्या यशस्वी संघर्षाची दखल घेत पनवेल टाइम्स कडून शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी महालक्ष्मी आदिवासी महिला बचत गटाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। दरम्यान पिढ्यानपिढ्या पुढाऱ्यांच्या पायऱ्या झिजवल्यानंतरही स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत आपल्या आदिवासी वाडीला रस्ता आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत म्हणून पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा हद्दीतील वडमाळ आदिवासी वाडीतील महालक्ष्मी आदिवासी महिला बचत गटाच्या अशिक्षित अडाणी मातृशक्तीने संघटित होऊन आपला न्याय्य हक्कांसाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करीत गावकुसातील सर्व नागरिकांना सोबत घेत आपल्या वाडी शेजारीच असलेल्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी 2022 रोजी ग्रामसभेत हजेरी लावून न्याय्य हक्कांसाठी संघर्षाची मुहूर्तमेढ रोवत पाठपुराव्याला सुरुवात केली। यामध्ये ग्रामपंचायत, महसूल, वन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित शासकीय यंत्रणेला वाडीत प्रत्यक्ष येऊन वस्तुस्थिती पाहण्यास भाग पाडले। इतकेच नव्हे तर रस्ता आणि पाण्यासाठी निधी मिळत नाही तोपर्यंत मोर्चे आंदोलने सुरू ठेवली आणि अखेर प्रशासनाला या आदिवासी महिलांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। पिढ्याने पायपीट आणि घशाची कोरड थांबवण्यासाठी वन जमीन हस्तांतरणासह रस्ता बनवून वाडीत पाणी पुरवठा योजना राबवावी लागली। यशाचा हा प्रवास फक्त सुविधा मिळवण्यापुरताच नव्हता तर महिलाही गाव विकासाचे नेतृत्व करू शकतात हे तेजस्वी उदाहरण महालक्ष्मी महिला बचत गटाने सर्वांसमोर ठेवले आहे। आदिवासी वाडीच्या विकासासाठी लढणाऱ्या या मातृशक्तीचा दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी पनवेल टाइम्स सन्मान करण्यात आला। ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, संजय आवटे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे, कवी अरुण म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांच्या हस्ते शेकडो पनवेलकरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। दरम्यान आदिवासी भगिनींनी केलेल्या ह्या आदर्शवत कार्याबद्दल समाजातील विविध थरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बचत गटाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला, मोर्चे काढले, नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या या वडमाल वाडीवर या सगळ्या सुखसुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी न्याय हक्कासाठी त्या लढल्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आमच्या या आदिवासी महिला बचत गटांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे। यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या। गावासाठी लढणाऱ्या या मातृशक्तीचा आम्हाला अभिमान आहे। आपल्या गावाच्या हक्कासाठी लढणाऱ्या महिला आहेत। आपल्या गावातील अद्वितीय योगदानाबद्दल आम्ही आपलं खरंच मनापासून अभिनंदन करत आहोत। धन्यवाद। पुढील श्री भगवती साई संस्थान साईबाबा मंदिर पनवेल आपण आलेला आहात।